लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी मंडळात सततच्या व रविवारी पहाटे झालेल्या तुफानी पावसामुळे शेत शिवारात गुडघाभर पाणी साचले असून सोयाबीन, तूर, कपाशी या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। पंधरवाड्यात 147 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर नुकतेच झालेल्या पावसाने तब्बल 20,709 हेक्टर क्षेत्रावर फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अनेक ठिकाणी बांध फुटून शेती खरडली गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करून 50 ते 60 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी केली आहे। दरम्यान शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी ई शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे बबनराव लोणीकर यांनी सांगितले। शेतकरी गौतम सदावर्ते याच महिन्यात सतत 15 दिवसाच्या अंतरानं यापूर्वी 15 दिवसापूर्वी असाच ढगफुटीयुक्त पाऊस झाला होता आणि हा पाऊससुद्धा गेले 8 दिवस झाले मुसळधार आणि ढगफुटीसदृश पाऊस असून या ठिकाणी शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा पूर्ण मातीमोल झालेला आहे आणि या ठिकाणी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। हा पाऊस सतत 8 दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। या ठिकाणी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ओला दुष्काळ जाहीर करून या ठिकाणी शेतकऱ्याला हेक्टरी 50 ते 60 हजार रुपये भरपाई द्यावी, तरच शेतकरी या ठिकाणी थोडा बहुत शेतकऱ्याला धीर भेटेल आणि आर्थिक संकटात जो सापडलेला शेतकरी आहे तो थोडा बहुत सावरेल। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जालना प्रतिनिधी बाळू गायकवाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.